अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी ही तीळ गुळवडी जी आहे आपण बनवूया, कारण आता मकर संक्रांती जी आहे अगदी तोंडावर आलेली आहे. तर त्यासाठी ते जे आहे 1 वाटी तीळ घेतले आणि 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे. आता हे जे तीळ आहे अनपॉलिश गावरान पद्धतीचे घेतलेले आहे. कढई ठेवली, तीळ भाजून घेतले. आता हे जे प्रमाण आहे परफेक्ट आहे. ज्यावेळेस 1 वाटी तीळ असते त्यावेळेस 1.5 वाटी गूळ घ्यायचा. ज्यावेळेस 1.5 वाटी तीळ असेल तर 2 वाटी गूळ घ्यायचं. गूळ जो आहे थोडासा वाढून घ्यायचा. तर तीळ जे आहे 2 ते 3 मिनटं छान चटचट होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे. तोपर्यंत तिकडे जे आहे आपण ज्यावर आपल्याला पापडी लाटायची आहे त्याच्या अगोदर जे आहे सर्व तयारी करून घेऊयात. तर बेलन आणि जे लाटणं आणि जे पोळपाट होतं, माझ्याकडे फरशीचं पोळपाट होतं, त्याला जे आहे छान असं तुपाने ग्रीस करून ठेवलं. त्यानंतर कढईमध्ये जो किसलेला किंवा मग चिरलेला गूळ होता तो घातला. आता गुळाचे जे आहे खूप मोठे मोठे खडे नाही घ्यायचे, किसून किंवा मग चिरून घ्यायचा. त्यानंतर 1.5 वाटी गूळ घातला, त्यामध्ये 2 चमचे पाणी घातलं आणि छान गूळ जो आहे आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. या ठिकाणी छान असे बबल्स आले की 1 वाटी घ्यायची, त्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि थोडेसे हलके थेंब टाकून बघायचे. तर हे झालं नव्हतं, चिकट होतं. त्यानंतर इथे जे आहे 1 चमचा साजूक तूप घातलेलं आहे. याने काय होतं, कलर छान येतो आणि टेस्टसुद्धा छान लागते. आता परत एकदा आपण पाहूया. तर हे बघा अजूनसुद्धा इथे जो आहे झालेला नाही आहे, तर आणखीन आपण 1 मिनिटभर शिजवून घेऊया. अशा प्रकारे ज्यावेळेस तुकडा पडतो तर आपलं जे आहे गुळाचा पाक तयार झालेला आहे. त्यानंतर जे आपण तीळ भाजून ठेवलेले होते ते घालून घेऊया. आणि आता इथे जे आहे पटापट आपल्याला जे आहे पुढची प्रक्रिया करायची आहे. छान असं मिक्स करून घेतलं. ज्यावेळेस ही कढई सोडायला सुरुवात होतो, छान असा गोळा तयार होतो, त्यावेळेस काय करायचं, आपण ज्याला पोळपाटाला तूप लावून घेतलेलं आहे त्यावर हे सर्व मिश्रण जे आहे काढून घ्यायचं आणि हलक्या हाताने जे आहे लाटून घ्यायचं आहे. जेवढ्या हलक्या हाताने लाटून ना तेवढी व्यवस्थित लाटली जाते. आपण जर खूपच असं जोराने लाटले तर ती जी आहे तुटण्याची शक्यता असते. तर हे बघा अशा पद्धतीने जे आहे लाटून घेत आहे. आणि आपण जे तूप लावलेलं होतं लाटण्याला आणि पोळपाटला, त्यामुळे जे आहे ना छान अशी कुरकुरीत वडी जी आहे निघून आली. गरम असतानाच काप करून घेतली. अशा प्रकारे कुरकुरीत तिळगुळ वडी तयार झालेली आहे. सविस्तर व्हिडिओ पाहण्यासाठी खालील दिलेल्या त्रिकोणी बटनावर क्लिक करा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझ्या रेसिपीचे जे नोटिफिकेशन आहे मिळत राहतील आणि नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळेल. तर मग तिळगुळ वडी नक्की बनवा.